हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजीज हा टॉपिक पाहून राहिलो. देर आर 23 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज विच आर व्हेरी युजफुल इन द जेनेटिक्स. त्यापैकी आपण 15 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज कंप्लीट केलेल्या आहे. आधीच्या लेक्चरमध्ये आपण 5 केल्या होत्या. नंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण 10 टर्मिनॉलॉजीज कंप्लीट केल्या होत्या. तर ज्या राहिलेल्या 8 टर्मिनॉलॉजीज आहेत जेनेटिक टर्मिनॉलॉजीज, त्या टर्मिनॉलॉजीज आज आपण कंप्लीट करणार आहे. ओके, तर आपण 15 नंबरपर्यंत आलेला आहे. 15 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज पाहिलेल्या आहेत. नाउ द नेक्स्ट जेनेटिक टर्मिनॉलॉजी इज नंबर 16. Number 16, Punnett square. Punnett square, or it is also called as checkerboard. Checkerboard. तर बघा, आता आपल्याला पुनेट स्क्वेअर किंवा त्याला दुसरं नाव आहे चेकर बोर्ड. मी आधी सांगितलं तुम्हाला, जे पहिलं लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की व्हाय इट इज कॉल्ड ॲज पुनेट स्क्वेअर, बिकॉज इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट पुनेट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पुनेट स्क्वेअर. जो आपण डब्बा काढला होता मेल गमिट आणि फिमेल गमिटचं क्रॉसिंग केल्यानंतर, त्याला पुनेट स्क्वेअर म्हणतात किंवा चेकर बोर्ड पण म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड ॲज चेकर बोर्ड, बिकॉज इट लुक्स लाईक द चेक्स. जो बोर्ड असते, द बोर्ड ऑफ चेक्स, आपण जो चेक खेळत असतो ना इंडोर गेम, तर त्याच्या बोर्ड सारखी हे पद्धत दिसते म्हणून याला म्हणतात चेकर बोर्ड. तर पाहूया आपण आता व्हॉट इज मीन बाय द पुनेट स्क्वेअर. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स. The graphical representation of possible combinations बघा, आता काय ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती प्रकारचे होतात आणि तोही पर्टिक्युलर क्रॉसमध्ये. बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस करणार आहे इथं आता. सो व्हॉट इज मीन बाय द Punnett square? The graphical representation of possible combination in a particular cross. In a particular cross, and this is called as Punnett square. The graphical representation of possible combinations लावा इथं यस लावा, combinations in a particular cross is called, यालाच काय म्हणतात, is called Punnett square. Is called Punnett square or it is called as checkerboard किंवा त्याला काय म्हणतात चेकर बोर्ड. जे आपण मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जो बोर्ड काढला होता इथं आपण असा 4 कॉम्बिनेशन्सचा, त्याला म्हणतात पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. सो इट वॉज डिस्कवर्ड बाय, ही जी पुनेट स्क्वेअर आहे कोणी डिस्कवर्ड केली बघा आता. इट वॉज डिस्कवर्ड बाय रिजिनाल्ड सी पुनेट. बघा, कोणी डिस्कवर्ड केली, रिजिनाल्ड सी पुनेट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पुनेट स्क्वेअर, म्हणून त्याला पुनेट स्क्वेअर म्हणतात. रिजिनाल्ड जी पुनेट नावाच्या सायंटिस्टनं हे डिस्कवर्ड केलेली आहे ही मेथड, म्हणून त्याला म्हणतात पुनेट स्क्वेअर मेथड, और इट इज कॉल्ड ॲज चेकर बोर्ड मेथड बिकॉज इट लुक्स लाईक द बोर्ड ऑफ चेक्स. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज चेकर बोर्ड. देन नेक्स्ट डेफिनेशन बघा, आपल्या 16 डेफिनेशन झाल्या. आता आपली 17वी डेफिनेशन ती म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगसचा अर्थ काय आहे? होमो म्हणजे काय? सेम, की जे सेम क्रोमोझोम आहेत मॉर्फोलॉजिकली, स्ट्रक्चरली अँड जेनेटिकली. जसं की समजा आपण ह्युमन बिंग आहे, तुम्हाला नक्कीच माहिती आहे की आपल्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये कोणते क्रोमोझोम असतात. तर मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात आणि फिमेलमध्ये XX क्रोमोझोम असतात. त्या XX क्रोमोझोमला म्हणतात होमोलॉगस क्रोमोझोम, आणि मेलमधले जे क्रोमोझोम आहेत ते आहे हेट्रोलॉगस क्रोमोझोम. हेट्रो म्हणजे डिफरंट, होमो म्हणजे सेम. तर होमोलॉगस क्रोमोझोमचा अर्थ त्याच्या नावातच आहे. होमो म्हणजेच काय, सर्व गोष्टीनं ते कसे असतील, सिमिलर असतील. मग कोणत्या कोणत्या गोष्टीनं बघा आता, मग स्ट्रक्चरली, morphologically,
स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली, स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली सिमिलर क्रोमोझोम्स कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम. त्यांना कोणते क्रोमोझोम्स म्हणतात? होमोलॉगस क्रोमोझोम. बघा, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे सर्वच बाबतीमध्ये ते सारखे असतील. कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये? तर स्ट्रक्चरली ते दोन्ही सारखे असतील, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली, ह्या सर्व गोष्टींना ते सारखे असतात. मॉर्फोलॉजिकली, स्ट्रक्चरली, जेनेटिकली सिमिलर क्रोमोझोम कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, नाउ मूव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट डेफिनेशन अँड दॅट इज बॅक क्रॉस. बघा, आता बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस ह्या दोन डेफिनेशन्स जर तुम्हाला समजून घ्यायच्या जर असतील तर आधी तुम्हाला तो मोनोहायब्रिडचा चार्ट माहिती असणं आवश्यक आहे. मोनोहायब्रिड क्रॉसचा जो चार्ट आहे तो कसा काढला होता आपण? बघा, आपण इथं मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा, प्युअर टॉल घेतलं होतं आपण. ठीक आहे, प्युअर टॉलचं क्रॉसिंग कोणासोबत केलं होतं आपण? प्युअर डॉर्फ सोबत त्याचं क्रॉसिंग केलं होतं. पहिलं लेक्चर आठवा. त्यानंतर याचे जे जिनोटाईप होते ते होते कॅपिटल टी, याचे जिनोटाईप होते स्मॉल टी. मग याच्यामधला एकच गमीट निघते आणि याच्यामधला एकच गमीट निघते आणि यांचं जेव्हा आपण क्रॉसिंग करतो तेव्हा काय तयार होते? कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे हे कोणते आहेत? प्युअर आहेत, होमोलॉगस. आणि जो तयार होते हा जो F1 हायब्रिड आहे याला काय म्हणतात? F1 हायब्रिड. कारण की हा F1 जनरेशन मध्ये तयार होते म्हणून याला म्हणतात F1 हायब्रिड. हा कसा असते? हा हेट्रोलॉगस असते किंवा हेट्रोझायगस असते. कारण की एक कॅपिटल टी असते, एक स्मॉल टी असते. ज्या वेळेस एक कॅपिटल टी आणि स्मॉल टी असते त्यावेळेस आपण त्याला टॉल म्हणतो. व्हाय? बिकॉज कॅपिटल टी इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. दॅट्स वाय डॉमिनंट कॅरेक्टर इज एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील ऑल्सो. पण त्याच्यामध्ये आपण त्याला डॉर्फ म्हणू शकत नाही बिकॉज कॅपिटल टी इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणून तो F1 हायब्रिड टॉल आहे. कोणता आहे तो? F1 हायब्रिड टॉल. हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला? हा जो एवढा बॉक्स आहे, हा एवढा बॉक्स आपल्याला कशासाठी कामाचा आहे की आता ज्या समोर दोन डेफिनेशन्स येणार आहेत, कोणत्या? बॅक क्रॉस आणि दुसरी येणार आहे टेस्ट क्रॉस. तर त्या दोन्हीही डेफिनेशन्स पाहण्यासाठी आपल्याला हा जो आहे बॉक्स अत्यंत महत्त्वाचा आहे. आता कशासाठी महत्त्वाचा आहे, कशा प्रकारे महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला आता इथं दोन्ही डेफिनेशनच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, मग हे तर एवढी गोष्ट तर तुमच्या लक्षात आलीच. कोणती? की प्युअर टॉल, प्युअर डॉर्फ या दोघांचं क्रॉसिंग केलं. मग प्युअर टॉल म्हणजे कॅपिटल टी, प्युअर डॉर्फ म्हणजे स्मॉल टी. मग यातला एक गमीट काढला कॉमन आपण कॅपिटल टी, यातला एक गमीट कॉमन काढला आपण कोणता? स्मॉल टी. दोघांचं क्रॉसिंग केलं F1 जनरेशन मध्ये तर F1 हायब्रिड तयार झाला. दॅट इज टॉल. दिस इज कॉल्ड ॲज F1 हायब्रिड. हा टॉल नाही लिहिला चालते तुम्ही, आपल्याला माहिती आहे की कॅपिटल टी असला म्हणजे तो काय होते? टॉल होते. बघा, मग F1 हायब्रिड एवढा आपल्या जवळ तयार आहे. सो व्हॉट इज मीन बाय बॅक क्रॉस? लक्षात ठेवा, बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉसचं मी तुम्हाला आता डेफिनेशन सांगणार आहे. द क्रॉस बिटवीन द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड and any one of the parent is called as back cross. बघा, बॅक क्रॉस कोणाला म्हणतात? बॅक म्हणजे उलटा क्रॉस, हा झाला सरळ. आता बॅक क्रॉस म्हणजे काय? F1 हायब्रिडचं क्रॉसिंग एनी वन ऑफ द पॅरेंट, एखाद्या पॅरेंट सोबत जर क्रॉसिंग जर झालं तर त्याला म्हणतात बॅक क्रॉस. आता समजा आपण असं सरळ चाललो, हा झालं सरळ. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय? की ते शेवटचा जो प्रोडक्ट आहे त्याचा क्रॉस या सुरुवातीवाल्यासोबत करणे त्याला म्हणतात बॅक क्रॉस. सो द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ एनी वन ऑफ द पॅरेंट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. याच्यासोबतही क्रॉस होते आणि याच्यासोबतही क्रॉस होते. मी ते तुम्हाला एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये सांगतो. बघा, आता एक्झाम्पल बॅक क्रॉसचं कोणतं? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड
विथ, आता एनी वन ऑफ द पॅरेंट म्हणजे आपण इथं घेऊ प्युअर टॉल. मग यांचा क्रॉस कसा होईल? F1 हायब्रिडचे जिनोटाइप काय आहे? कॅपिटल टी स्मॉल टी, आणि प्युअर टॉलचे काय आहेत? कॅपिटल टी कॅपिटल टी. हा झाला पहिला क्रॉस. आणि दुसऱ्या पॅरेंट सोबत क्रॉस जर म्हटला तर F1 हायब्रिड क्रॉस विथ प्युअर डॉर्फ. आपण आधीचा जो क्रॉस घेतला तो घेतला प्युअर टॉल सोबत. आता दुसरा क्रॉस घेऊ आपण प्युअर डॉर्फ सोबत. वाटल्यास त्याला एक्झाम्पल फर्स्ट अँड दिस इज द एक्झाम्पल सेकंड असं करूया. F1 हायब्रिड कोणता आहे मग? कॅपिटल टी स्मॉल टी, आणि प्युअर डॉर्फ म्हणजे काय? स्मॉल टी. एखाद्या सोबत जरी झाला तरी त्याला म्हणतात बॅक क्रॉस. दोघांसोबत ॲट ए टाइम होत नाही तो. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ एनी ऑफ द पॅरेंट. दोन पॅरेंटपैकी कोणासोबतही जर त्या F1 हायब्रिडचा क्रॉस झाला तर त्या क्रॉसला म्हणतात बॅक क्रॉस. बघा ना, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ एनी ऑफ द पॅरेंट कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. हा झाला सरळ आणि हा झाला बॅक. बॅक म्हणजे काय? असा उलटा क्रॉस. पहिलं एक्झाम्पल घेतला आपण F1 हायब्रिड विथ प्युअर टॉल, आणि दुसरं एक्झाम्पल घेतला आपण F1 हायब्रिड विथ प्युअर डॉर्फ. सो दिस इज अबाउट द बॅक क्रॉस. नाउ नेक्स्ट, टेस्ट क्रॉस. आता आपल्याला पाहायचं आहे टेस्ट क्रॉस. आता हा टेस्ट क्रॉस काही एनी वन ऑफ द पॅरेंट सोबत होत नाही. मग कसा? बघा, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड. बघा, खूप महत्वाचं आहे. याच्यावर आता पुढे चॅप्टर पूर्ण डिपेंड आहे. मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस, सर्व त्याच्यामध्ये. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. कोणतं? होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. त्या क्रॉसला कोणता म्हणतात? टेस्ट क्रॉस. बघा इथं आता दिस इज द होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट. कॅपिटल टी आहे म्हणून कोणता झाला? डॉमिनंट पॅरेंट. होमोझायगस का? कारण की दोन्ही सारखे आहे म्हणून होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट. होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. मग आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. रेसेसिव्ह म्हटलं म्हणजे कोणते? स्मॉल टी. बघा मग आता याचं एक्झाम्पल कोणतं येईल? याचं एक्झाम्पल एकच येईल. कोणतं? की F1 हायब्रिड, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ कोणासोबत? होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. मग आता होमोझायगस रेसेसिव्ह कोणता आहे आपला? स्मॉल टी आहे. मग इथं काय होईल? F1 हायब्रिडचे जिनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी, आणि होमोझायगस रेसेसिव्हचे जिनोटाइप स्मॉल टी. दिस इज कॉल्ड ॲज द बॅक क्रॉस. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. दिस इज नॉट कॉल्ड ॲज द बॅक क्रॉस. याला आपण बॅक क्रॉस म्हणू नये, कारण की हा क्रॉस कोणा झाला? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट. मग होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट सोबत डेफिनेशन आहे का द्यायची? नाही. होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट सोबतचा जो क्रॉस आहे त्या क्रॉसला म्हणतात टेस्ट क्रॉस. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ homozygous recessive parent. This is the homozygous dominant parent and this is the homozygous recessive parent. So the cross of F1 hybrid with the homozygous recessive parent is called as test cross, and the example is F1 hybrid cross with the homozygous recessive parent, that is small t. So this is about the 19th genetic terminology. 19वी genetic terminology आहे. 4 राहिलेले आहेत आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, वन बाय वन आपण एक एक चांगल्या प्रकारे समजून घेऊ. तर 20 नंबरची कोणती आहे बघा आता. 20 नंबर फिनोटिपिक रेशो. बघा आपण त्या दिवशी जो चार्ट काढला होता मोनोहायब्रिड क्रॉसचा, त्यामध्ये आपण फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो खाली पूर्ण टोटल लिहिला होता. आठवते ना की त्याचा क्रॉसिंग केलं होतं. फिनोटिपिक रेशो टॉल इज टू डॉर्फ 3:1. इट्स अ फिनोटिपिक रेशो. देन जिनोटिपिक रेशो कैपिटल T इज टू कैपिटल T इज टू स्मॉल t 1:2 इज अ जिनोटिपिक
रेशो. बघा लक्षात घ्या, फिनोटिपिक जिनोटिपिक मी त्याचसाठी म्हटलं होतं आदल्याच दिवशी की तुम्ही हे लिहून काहीच नका घेऊ, फक्त समजून घ्या. तुम्हाला खूप याचं काम आहे, पूर्ण चॅप्टरभर काम आहे या मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिडचं. तर बघा आता फिनोटिपिक रेशो आपण पाहू. द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग, the ratio of offspring in F2 and subsequent generation, F2 and subsequent generation with respect to their physical appearance, with respect to their physical appearance is called as, यालाच काय म्हणतात, is called as phenotypic ratio. काय म्हणतात त्याला, फिनोटिपिक रेशो. बघा रे, कोणतं म्हटलं आपण, फिजिकल अपिअरन्स म्हणजे फिनोटिपिक रेशो आणि जेनेटिक मेकअप म्हणजे जिनोटिपिक रेशो. द क्रॉस ऑफ ऑफस्प्रिंग इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन. F2 म्हणजे काय, इथं झालं F1 जनरेशन, आणि जो आपण पुनेट स्क्वेअर तयार करतो तिथं होत असते F2 जनरेशन. म्हणजे जो F2 जनरेशन मधला रेशो आहे विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपिअरन्स इज कॉल्ड ॲज फिनोटिपिक रेशो. त्यालाच काय म्हणतात, फिनोटिपिक रेशो. बघा मग आता एक्झाम्पल फिनोटिपिक कोणता आहे तर, इन मोनोहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस फिनोटिपिक रेशो काय असते मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये, फिनोटिपिक रेशो इज, बघा काय असते, फिनोटिपिक रेशो इज टॉल इज टू डॉर्फ, 3 टॉल इज टू 1 डॉर्फ. अशा प्रकारचा रेशो असते तो. 3 टॉल इज टू 1 डॉर्फ, इट मीन्स 3:1. 3:1 इज द फिनोटिपिक रेशो इन मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस मधला फिनोटिपिक रेशो काय असते हा, 3:1. कारण की त्यामध्ये 3 टॉल असतात आणि एक काय असते, डॉर्फ असते. तो म्हणून मोनोहायब्रिड क्रॉस हे आपल्याला पाहायचा आहे आज. कसे ते 3 टॉल येतात आणि कसा तो एक डॉर्फ येते ते आपल्याला पाहायचं आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की हा चॅप्टर ज्याला समजला त्याला खूप समजेल, ज्याला नाही समजला त्याला काहीच समजणार नाही, कारण की ह्या टर्मिनॉलॉजीज तुमच्या कानावर फर्स्ट टाइम येऊन राहिल्या. तर बघा मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये फिनोटिपिक रेशो कसा असते, हा 3 टॉल असतात आणि एक डॉर्फ असते. इट मीन्स फिनोटिपिक रेशो इज 3:1. नाउ व्हॉट अबाउट द जिनोटिपिक रेशो. आता आपल्याला पाहायचं आहे 21वी डेफिनेशन, ती म्हणजे जिनोटिपिक रेशो. आता फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो मध्ये काही जास्त फरक नाही आहे. कसा, बघा त्याच्या डेफिनेशनचं क्रिएशन करण्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग in F2 and subsequent generation with respect to their genetic makeup, with respect to their genetic makeup. बघा आता इथं शब्द कोणता आला, इथं जेनेटिक मेकअप आला. इथं कोणता होता, फिजिकल अपिअरन्स. विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपिअरन्स इथं आहे विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप इज कॉल्ड ॲज, यालाच काय म्हणतात, इज कॉल्ड ॲज जिनोटिपिक रेशो. इज कॉल्ड ॲज जिनोटिपिक रेशो. या रेशोला कोणता रेशो म्हणतात, जिनोटिपिक रेशो. मग
एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ जिनोटिपिक रेशो इन मोनोहायब्रिड क्रॉस? इन मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जिनोटिपिक रेशो किती असते? जिनोटिपिक रेशो इज इन मोनोहायब्रिड क्रॉस जिनोटिपिक रेशो इज किती असते? मग यामध्ये असते 1 कॅपिटल T इज टू 2 कॅपिटल T स्मॉल t इज टू काय असते तर 1 स्मॉल t. इट मीन्स 1 इज टू 2 इज टू 1. दिस इज द phenotypic ratio of monohybrid cross. 3:1 is a phenotypic ratio. 1:2:1 is a genotypic ratio. बघा फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो किती असते मग मोनोहायब्रिड क्रॉसचा? 3:1 इज अ फिनोटिपिक रेशो अँड 1:2:1 इज अ जिनोटिपिक रेशो. बघा मग आता आपण 21 डेफिनेशन्स पर्यंत आलेलं आहे. टोटल किती आहेत? टोटल आहेत आपल्याला 23 डेफिनेशन्स. आता इथं आपण 21 डेफिनेशन्स कंप्लीट केलेल्या आहेत. काल आपण 15 डेफिनेशन स्टार्ट केल्या होत्या. आता आपण 15 डेफिनेशन्सच्या समोर स्टार्ट केलेला आहे. 16 नंबरची डेफिनेशन कोणती आहे? पुनेट स्क्वेअर. व्हाय इट इज कॉल्ड ॲज पुनेट स्क्वेअर? बिकॉज इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट रेजिनाल्ड सी पुनेट अँड दिस इज कॉल्ड ऑल्सो कॉल्ड ॲज चेकर बोर्ड मेथड. व्हाय इट इज कॉल्ड ॲज चेकर बोर्ड मेथड? बिकॉज इट लुक लाईक द बोर्ड ऑफ चेक. तर ही झाली पुनेट स्क्वेअर किंवा त्याला आपण चेकर बोर्ड मेथड म्हणतो. त्यानंतर होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे जे स्ट्रक्चरली, मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर क्रोमोझोम असतात त्याला म्हणतात होमोलॉगस क्रोमोझोम. बॅक क्रॉस, तर हा जो बॉक्स आहे या बॉक्सच्या सहाय्यानं आपण बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस अशा दोन्हीही डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. मग व्हॉट इज मीन बाय द बॅक क्रॉस? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ एनी ऑफ द पॅरेंट. दोन पैकी जर एकासोबतही जरी त्याचा क्रॉस केला F1 हायब्रिडचा तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात बॅक क्रॉस. मग ते आपण एक्झाम्पल्स पण पाहिले. त्याच्यामध्ये कोणते आहेत तर F1 हायब्रिड घेतलं, पहिले प्युअर टॉल घेतलं आणि नंतर प्युअर डॉर्फ घेतलं. देन व्हॉट इज मीन बाय द टेस्ट क्रॉस? आता एनी ऑफ द पॅरेंट नाही आहे टेस्ट क्रॉसमध्ये. यामध्ये काय होईल मग? द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे कोणता? स्मॉल टी. सो दिस इज अबाउट द टेस्ट क्रॉस. देन फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो यामध्ये फरक काय आहे की इथं आहे विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपीअरन्स, इथं आहे विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. सो व्हॉट इज द फिनोटिपिक रेशो इन मोनोहायब्रिड क्रॉस? 3:1 इज अ फिनोटिपिक रेशो अँड 1:2:1 इज अ जिनोटिपिक रेशो. सो दिस इज ऑल अबाउट द 21 डेफिनेशन्स. सो रिमेनिंग 2 डेफिनेशन्स, बघा 2 डेफिनेशन्स राहिलेल्या अजून आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी अत्यंतवर जोर का दिला? कारण की पुढच्या डेफिनेशन्स आहेत आता मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. ज्याला मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस जमला त्याला हे चॅप्टर काहीच कठीण जाणार नाही. ओके, सो मूव्हिंग टुवर्ड द मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. आज आपल्याला सर्व डेफिनेशन्स ज्या आहेत जेनेटिक टर्मिनॉलॉजीज त्या कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे, थोडंसं लेक्चर मोठं झालं तरी चालेल पण आपण ह्या ज्या आहेत राहिलेल्या 2 त्या आपण कंप्लीट करून घेणार आहे. 21 पर्यंत तर आलो आपण. आता 22 आणि 23 नंबरची डेफिनेशन्स आपल्याला पाहायची आहे. ओके, तर हे सर्व चॅप्टर जे डिपेंड राहील आता समोरचं चॅप्टर ते राहील मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉसवर पूर्ण डिपेंड राहील. तर इथपर्यंत आपण 21 डेफिनेशन्स कंप्लीट केल्या. आता आपल्याला पाहायचं आहे की जो या चॅप्टरचा आत्मा म्हणून ओळखला जाते किंवा ज्यावरती हे चॅप्टर पूर्ण डिपेंड आहे तो म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. आय थिंक मला असं वाटते की जेव्हा आपण 11वीचं फाउंडेशन घेतलं होतं, फाउंडेशन कोर्स घेतला होता, त्यामध्ये मी तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस शिकवलेला होता. पण त्यामध्ये काही विद्यार्थी होते आणि काही विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीला नंतर जॉईन केलं. तर त्यांच्यासाठी बघा ज्यांनी फाउंडेशनमध्ये हे केलेलं आहे ऑलरेडी त्यांना काहीच कठीण जाणार नाही आणि जे नवीन आहेत त्यांनाही काही कठीण जाणार नाही. कारण की मी आधीच सांगितलेलं आहे
डोंट टेक एनी लोड. ओके, तर मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस आपल्याला पाहायचा आहे. तर मोनोहायब्रिड याच्यासाठी आपल्याला जागा थोडी कमी लागणार आहे, म्हणून बघा आता आपण नंबर टाकून ठेवू पहिले. किती नंबरची आहे डेफिनेशन आपली आता? ही आहे 22 नंबरची. ती म्हणजे कोणती? मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस. आता मोनो म्हटलं म्हणजे यामध्ये काहीतरी एक असेल आणि डायहायब्रिड म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी दोन असतील. मग हे एक काय आहे दोन काय आहे तेच आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. आता मोनोहायब्रिड क्रॉससाठी आपण एवढी जागा यूज करू. ठीक आहे, आणि राहिलेली जागा आहे त्याच्यापेक्षा कमी यूज केली चालते, कारण की मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये काही जास्त कॉम्बिनेशन्स नाहीत. ओनली देर आर 4 कॉम्बिनेशन्स. डायहायब्रिडमध्ये आपल्याला 16 कॉम्बिनेशन्स पाहिजे. तर मोनोसाठी जरा आणखी कमी जागा घेऊ आपण. मोनोहायब्रिड क्रॉसला म्हणा इकडे तू घुसायचं नाही. त्यानंतर आपली लास्टची जी डेफिनेशन आहे या जेनेटिक टर्मिनॉलॉजीची ती म्हणजे कोणती? 23rd नंबरची, आणि ती म्हणजे डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस पाहू आता या मोनोचं आणि डायचं काय म्हणणं आहे. तर मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. ओके, ठीक आहे. मग सो एव्हरीवन रेडी फॉर लर्निंग द मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस? कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर लक्षात आलं तर पुढचा चॅप्टर तुम्हाला काहीच कठीण जाणार नाही याची गॅरंटी देतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय ते पाहू. द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स differing in single pair of contrasting character. Single pair of contrasting character. बघा इथं सिंगल आहे म्हणजे तिकडे काय येईल? 2 येईल. बघा हा सिंगल वर्ड इथं लक्षात ठेवा तुम्ही. सिंगल काय म्हटलं? द क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स differing in single pair of contrasting character is called as monohybrid cross. is called, यालाच काय म्हणतात? याला म्हणतात मोनोहायब्रिड क्रॉस. कोणता क्रॉस म्हणतात याला? मोनोहायब्रिड क्रॉस. बघा आता मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. जर मोनोहायब्रिड क्रॉस तुम्हाला समजला तर डायहायब्रिड क्रॉस तुम्हाला काहीच कठीण जात नाही. बघा मग एक्झाम्पल कोणतं आहे याचं एक्झाम्पल? द क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ प्लांट. प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ प्लांट. दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. मग बघा आता मेंडेलनं काय केलं? मेंडेल परफॉर्म मोनोहायब्रिड क्रॉस by using 2 pea plants. By using 2 pea plants differing in single pair of contrasting character. Single pair of contrasting character. बघा मेंडेलनी काय केलं? मोनोहायब्रिड क्रॉस केला. मेंडेल परफॉर्म मोनोहायब्रिड क्रॉस बाय युझिंग 2 पी प्लांट्स. 2 पी प्लांटचा त्यानं यूज केला, पण त्याच्यामध्ये काय होतं? एकच त्यामध्ये डिफरिंग कॅरेक्टर होतं, किंवा त्यामध्ये म्हटलं आपण बाय युझिंग सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बघा मग आता चार्ट कसा तयार करायचा? सर्वात आधी आपल्याला लिहायचे असतात फिनोटाईप. काय लिहायचे असतात? फिनोटाईप. बघा रे आता पूर्व आता लक्ष द्या कसं आहे तर फिनोटाईप लिहिल्यानंतर आपण त्याखाली लिहित असतो जिनोटाईप. ह्या सर्व टर्मिनॉलॉजीज आपण पाहिलेल्या आहेत.
जिनोटाईप नंतर आपण त्याचे काढत असतो गमेट्स. झाला आता हे चॅप्टर असं सुरू. फिनोटाइप्स कोणते? प्युअर टॉल क्रॉस विथ कोणासोबत क्रॉस केला त्यानं? प्युअर डॉर्फ सोबत त्याचा क्रॉस केला. मग त्या जिनोटाईप काय होते? कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. मग गमिट्स यामधला कोणता निघाला? कॅपिटल टी आणि यामधला कोणता निघाला? स्मॉल टी. दोघांचं काय केलं इथं? क्रॉसिंग केलं आणि क्रॉसिंग केल्यानंतर काय तयार झाला? कॅपिटल टी स्मॉल टी तयार झाला. दिस इज कॉल्ड ॲज F1 हायब्रिड. काय आहे हा? F1 हायब्रिड. आणि तोही कसा आहे? टॉल आहे. का आपण याला टॉल म्हटलं? बिकॉज कॅपिटल टी इज अ डॉमिनंट फॅक्टर अँड दिस इज द फर्स्ट फिलियल जनरेशन दॅट इज F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये काय तयार झालं? तर कॅपिटल टी स्मॉल टी तयार झाला. मग याचं काय करत असतात? याचं करतात सेल्फिंग किंवा त्याला म्हणतात इनब्रीडिंग. बघा लक्षात घ्या कोणत्या कोणत्या कंडिशन्स येऊ राहिल्या इथं आपण सेल्फिंग लिहू. हे काय झालं? F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी तयार झालं. मग याचं आपण काय केलं? सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड. त्याच दिवशी मी शिकवलेलं आहे तुम्हाला हे आदल्या दिवशी पहिल्याच दिवशी. सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड केल्यानंतर इथं 2 मेल गमीट आणि 2 फिमेल गमीट तयार झाले. एक म्हणजे कॅपिटल टी, दुसरा म्हणजे स्मॉल टी. दीज आर द गमीट्स, मेल गमीट्स अँड फिमेल गमीट्स. नाव पुनेट स्क्वेअर. आता आपल्याला काढायची काय आहे? पुनेट स्क्वेअर काढायची. जागाच उरली पाहिजे की झाला आपल्याला. पुनेट स्क्वेअर काढून आलो आपण. मग पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याजवळ काय अवेलेबल आहे? आपल्याजवळ 2 मेल गमीट अवेलेबल आहेत आणि 2 फिमेल गमीट अवेलेबल आहेत. मग मेलची साईन कशी? तर मेलची साईन हे अशा प्रकारची आहे आणि फिमेलची साईन ही अशा प्रकारची आहे. 2 मेल गमीट कोणते? एक म्हणजे कॅपिटल टी, दुसरं म्हणजे स्मॉल टी. इकडे पण 2 फिमेल गमीट कोणते? कॅपिटल टी स्मॉल टी. मग इथं काय तयार झालं? कॅपिटल टी स्मॉल टी. मी आदल्याच पिरियडमध्ये सांगितलं तुम्हाला की कॅपिटल टी स्मॉल टी कधीच लिहायचं नाही. स्मॉल टी कॅपिटल टी कधीच लिहायचं नाही. कॅपिटल टी स्मॉल टी बिकॉज कॅपिटल टी इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. स्मॉल टी. हा कोण आहे? टॉल. हा कोण आहे? टॉल. कारण की एक तर टी आहे कॅपिटल, हा पण टॉल आणि हा कसा आहे? डॉर्फ. दिस इज द F2 जनरेशन. हे कोणतं जनरेशन आहे? F2 जनरेशन. आता आपल्याला F3 जनरेशनमध्ये त्याचा फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो काढायचा आहे. मग फिनोटिपिक रेशो कसा होईल? बघा आता खाली जागा नाही आहे म्हणून मी या साईडनं लिहितो. बघा मग फिनोटिपिक रेशो कसा काढतात? फिनोटिपिक रेशो काढतो आपण टॉल इज टू डॉर्फ. मग किती टॉल आहे? 3 टॉल आहे आणि 1 डॉर्फ आहे. बघा ना 1 2 3 टॉल आणि एक काय झाला त्यामधला? डॉर्फ. इट मीन्स द फिनोटिपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज 3:1. मग जिनोटिपिक रेशो काढू आपण आता. जिनोटिपिक रेशो. तर बघा आता जिनोटिपिक रेशो कसा काढतात? कॅपिटल टी इज टू कॅपिटल टी स्मॉल टी इज टू स्मॉल टी. दॅट इज 1:2:1. तुम्ही म्हणसान कसं घेतलं आहे हे बघा ना. मग कॅपिटल टी 1, कॅपिटल टी स्मॉल टी 2, स्मॉल टी 1. दिस इज द जिनोटिपिक रेशो अँड दिस इज F3 जनरेशन. हे कोणतं जनरेशन झालं? F3 जनरेशन. बघा इथं F1 जनरेशन, F2 जनरेशन अँड दिस इज द F3 जनरेशन. ॲक्च्युअली तुम्ही काय करता बरोबर? हा जो आपण पुनेट स्क्वेअर काढला, या पुनेट स्क्वेअरच्या खाली इथं फिनोटिपिक रेशो लिहिजा. बघा फिनोटिपिक रेशो पूर्ण लिहिजा, मी जो लिहून दिला तो. आणि याच्या खाली काय लिहिजा तुम्ही? जिनोटिपिक रेशो. या बॉक्सच्या खाली लिहायचा तो फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो. आपल्याकडे जागा थोडी कमी होती म्हणून आपण काय केलं तर त्याला साईडने लिहिलं फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशोला. दिस इज
ओनली फॉर अबाउट द मोनोहायब्रिड क्रॉस. हे झालं फक्त मोनोहायब्रिड क्रॉसबद्दल. आता आपल्याला पाहायचं आहे डायहायब्रिड क्रॉसबद्दल, की डायहायब्रिड क्रॉसमध्ये नेमकं काय होते. तर डायहायब्रिड क्रॉसमध्ये आता एक्झॅक्टली याच्यामध्ये जर आपण सिंगल यूज केलं तर याच्यामध्ये आपल्याला 2 यूज करावा लागेल. हा खूप मोठा चार्ट तयार होणार आहे इथं आता मोनोहायब्रिड क्रॉसचा आणि डायहायब्रिड क्रॉसचा. तो कसा होणार आहे तो आपण आता 1 बाय 1 एक पाहू. तर डायहायब्रिड क्रॉसबद्दल आपल्याला पाहायचं आहे. मग डायहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन काय होईल बघा. मग द क्रॉस बिटवीन, ह्याच्यावरूनच द क्रॉस बिटवीन काय होईल 2 प्युअर पॅरेंट्स. द क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन, आता इथं सिंगल आहे तर इथं काय लिहायला लागेल इन 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. इन 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बघा लक्षात घ्या मोनोमध्ये आणि डायमध्ये काय फरक आहे. सिंगलच्या जागी आपण काय यूज केलं इथं 2 यूज केलं. 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. बघा आपण इथं डेफिनेशन आता तयार केलेली आहे. मग इथं आपण पुढे एक्झाम्पल पाहिलं होतं मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये. तर याचं एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. द क्रॉस बिटवीन मोनो समजला की डाय काहीच कडे जात नाही. बघा ना द क्रॉस बिटवीन प्युअर, हां इथं आता 2 घ्या लागतात म्हणजे इथं आपल्याला येलो राऊंड घ्यावं लागेल. सीडचं एक्झाम्पल घ्यावं लागेल. द क्रॉस बिटवीन प्युअर येलो राऊंड अँड येलो रिंकल्ड, येलो राऊंड घेतलं ना मग हा इथं ग्रीन रिंकल्ड घ्यावं लागेल. ग्रीन रिंकल्ड सीड, येलो राऊंड अँड ग्रीन रिंकल्ड सीड. बघा इथं कोणतं घेतलं द क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ प्लांट. तर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला द क्रॉस बिटवीन प्युअर येलो राऊंड अँड प्युअर ग्रीन रिंकल्ड सीड. प्युअर घ्या नाही हे पण प्युअर ग्रीन रिंकल्ड सीड. ओके. मग मेंडेलनी काय केलं बघा. आता मेंडेल परफॉर्म डायहायब्रिड क्रॉस. बघा ना त्याचंच आपण इथं कॉपी पेस्ट करू आलो, फक्त थोडंसं त्यामध्ये फरक काय आहे तर बघा. मेंडेल परफॉर्म डायहायब्रिड क्रॉस बाय युझिंग, आता त्यानं तिकडे पी प्लांट यूज केले होते, इथं काय यूज केलं बाय युझिंग 2 सीड्स. बाय युझिंग 2 सीड्स डिफरिंग, 2 प्लांट यूज केले होते यानं 2 सीड यूज केले. इथं डिफरिंग सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे इथं 2 करावं लागेल. डिफरिंग 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. काहीच आपण त्यामध्ये काही जास्त अशी काही मोठी मेहनत घेतली नाही. मोनोहायब्रिड क्रॉस जर तुमचा झाला तर तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस ॲटोमॅटिकली लिहिता येते. यामध्ये मेहनत आता खूप जास्त घ्यावं लागेल कारण की याचा जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते थोडं होतं, लहानसं होतं. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप मोठं बनणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंट तुम्हाला स्वतः कंप्लीट करायचं आहे. ते कसं करायचं काय करायचं मी ते तुम्हाला एक वेळा सांगून देतो. बघा मग काय घेतलं आपण सुरुवातीला आपण काय घेत असतो फिनोटाइप्स आहे ना, फिनोटाइप घेतो. नंतर काय घेतो त्यांचे जिनोटाइप. हे पक्का फॉर्मॅट तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा की आधी फिनोटाइप नंतर जिनोटाइप नंतर गमिट्स. नंतर काय घेतो आपण त्यांचे गमिट्स. घ्या मग फिनोटाइप कोणता आहे येलो राऊंड. कोणतं घेतलं आपण येलो राऊंड. याचा क्रॉसिंग केला आपण ग्रीन रिंकल्ड सोबत. ग्रीन रिंकल्ड आणि जे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दिले होते त्याच्यामध्ये मी सर्व दिलेलं आहे. येलो राऊंड कसा असते कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ग्रीन रिंकल्ड स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर. मग यांचे गमिट्स काय लागतात तर कॅपिटल वाय कॅपिटल आर. याचं काय काढायचं स्मॉल वाय स्मॉल आर. पक्क डोक्यात लक्षात ठेवा. हे
कारण की याच्यावरच सर्व खेळ आहे आता. मग केला आपण यांचं क्रॉसिंग, काय तयार झालं इथं, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर. पण हा कोणता झाला, हा झाला येलो, हा झाला राऊंड. याला आपण येलो राऊंड का म्हटलं, कारण की या दोन मधला एक कॅपिटल आहे म्हणजे येलो, या दोन मधला एक कॅपिटल आहे म्हणजे राऊंड. जर दोन्ही स्मॉल असते तर ग्रीन, दोन्ही स्मॉल असते तर रिंकल्ड. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. दिस इज द F1 जनरेशन. हे काय झालं त्याचं, F1 जनरेशन. आता F1 जनरेशनमध्ये काय तयार झालं ॲक्च्युली, हे दिस इज द F1 डायहायब्रिड. याला फक्त F1 हायब्रिड नका म्हणू, याला काय म्हणतात, F1 डायहायब्रिड. अँड द नेम ऑफ F1 डायहायब्रिड इज येलो राऊंड. कोणता F1 डायहायब्रिड आहे हा, येलो राऊंड. मग याचं सेपरेशन करावं लागते. सेपरेशन कसं बघा, मग आता याचं चारीही आपण सेपरेट करणार आहे आपण. कोणते 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 गमिट्स आहेत आपल्याकडे आता, तर कोणता आहे, एक म्हणजे कॅपिटल वाय, दुसरा म्हणजे स्मॉल वाय, तिसरा म्हणजे कॅपिटल आर आणि चौथा म्हणजे स्मॉल आर. आता यांचा काय कार्यक्रम करतात बघा. आता खूप इंटरेस्टिंग आहे हे. हे काय केलं आपण यांचं, इथं केलं आपण सेल्फिंग. सेल्फिंग किंवा ज्याला म्हणतो आपण इनब्रीडिंग, सेल्फिंग केलं. मग इथं कसं करावं लागते, तर इथं असं करावं लागते बघा, पहिल्याचं तिसऱ्यासोबत क्रॉस, पहिल्याचा चौथ्यासोबत, दुसऱ्याचा तिसऱ्यासोबत, दुसऱ्याचा चौथ्यासोबत, असं याचा क्रॉस करावा लागते. कशा प्रकारचा बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. ज्याला हे समजणार त्यालाच समजणार, ज्याला नाही समजणार त्याला काही समजणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्याचं दुसऱ्याशी, पहिल्याचं तिसऱ्या, बघा पहिल्याचं तिसऱ्याशी, पहिल्याचं चौथ्याशी, दुसऱ्याचं तिसऱ्याशी, दुसऱ्याचं चौथ्याशी, 1 3 1 4 2 3 2 4. मग काय तयार झालं बघा. आता इथं कॅपिटल वाय, कॅपिटल आर. मग हा काय तयार झाला, कॅपिटल वाय स्मॉल आर. नंतर इथं काय तयार झाला, स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. दीज आर द 4 मेल गमिट अँड 4 फिमेल गमिट. मग याच्यावरून आपल्याला काय तयार करावं लागते, याच्यावरून आपल्याला तयार करावं लागते पुनेट स्क्वेअर, की ज्यामध्ये 16 कॉम्बिनेशन्स तयार होतात. मग हे 16 कॉम्बिनेशन्स तयार कसे करायचे हे तुम्हाला करावं लागतील. आता बघा, ते बुकमध्ये जे दिलेलं आहे ते वेगळं एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण जे घेतलेलं आहे हे वेगळं एक्झाम्पल घेतलेलं आहे. कसं करसान तुम्ही आता बघा, एक त्याचा मी डेमो देतो तुम्हाला. इथं आता 16 आपल्याला 2 मेल गमिट आणि 2 फिमेल गमिट इथं तयार आहे. हा बॉक्स तुम्हालाच तयार करायचा. मी तसा उद्या तयार करून देणारच आहे, पण आज तुम्हाला स्वतः तयार करायचा. हे अशा प्रकारचा बॉक्स आखायचा तिथं. बघा आता काय करायचं, तर 1 2 3 4. मग बघा आता काय काय करायचं. इकडे काय घेतला, हा घेतला आपण मेल गमिट, हा घेतला आपण फिमेल गमिट. कोणते मेल गमिट आहे, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. मग असेच 4 फिमेल गमिट घ्यायचे, म्हणजे बरोबर 16 डब्बे तुमचे तयार होतात. बघा कसे. तर मग हे अशा प्रकारचं तुम्हाला हे करायचं आहे. आता हे ऑलरेडी जे फाउंडेशन्स कोर्सला होते त्यांनी केलेलं आहे. हे जे नव्हते त्यांनी कसं करायचं ते इकडे लक्ष ठेवा. आता बघा, आता इथं काय येईल मग, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. These are the 4 male gamete and these are the 4 फिमेल गमिट. हे कोणते झाले, 4. हे साईन कशाची आहे, मेल गमिटची. ही साईन कशाची आहे, फिमेल गमिटची. 4 मेल गमिट झाले, 4 फिमेल गमिट झाले. कसे, हे इथंच तर तयार केले आपण. बघा ना, पहिल्याचं तिसऱ्याशी, पहिल्याचं चौथ्याशी, दुसऱ्याचं तिसऱ्याशी, दुसऱ्याचं चौथ्याशी. आणि त्याचं काय तयार झाले, दीज आर ऑल दी 4 मेल गमिट्स अँड 4 फिमेल गमिट्स. ही पुनेट स्क्वेअर तुमच्या समोर तयार आहे. मग हे तयार कसं करायचं बघा. आता एक करून दाखवतो मी तुम्हाला. आता याचा क्रॉस याच्यासोबत, बघा लक्ष ठेवा,
हा जो आहे याचा क्रॉस या चारीसोबत करावा लागतो. कसा बघा मग, आता याचा क्रॉस यासोबत जर केला तर कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, नो प्रॉब्लेम. पुढे कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कारण की हा कॅपिटल आर आहे, हा काय आहे स्मॉल आर आहे. मग इथं कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. मग तिकडे काय होईल, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. अशा प्रकारचे तुम्हाला पूर्ण कॉम्बिनेशन्स तयार करायचे आहेत आणि त्याला नावं पण द्यायची आहेत. आता हे जर हे कोणतं आहे बघा, हे आहे एलो राऊंड एलो राऊंड एलो राऊंड एलो राऊंड, चारही ते एलो राऊंड आहेत. तशा प्रकारचे तुम्हाला नावं द्यायचे आहेत. जर समजा हे अशा प्रकारचं जर असलं स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, मग हा एलो होईल काय, हा एलो होणार नाही, हा होईल ग्रीन, हा होईल राऊंड. म्हणजे याचं नाव काय राहील ग्रीन राऊंड. किंवा त्यामध्ये जर असं असलं तर कॅपिटल वाय स्मॉल आर, हा झाला एलो, मग हा राऊंड झाला काय, हा राऊंड होणार नाही कारण की दोन्ही स्मॉल आर, म्हणजे हा होईल रिंकल्ड, एलो रिंकल्ड. अशा प्रकारचे तुम्हाला नावं द्यायचे आहेत. करून पहा, ट्राय करून पहा. जर समजा तुम्हाला नाही जमलं तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये तो बॉक्स कंप्लीट करून देणारच आहे. पण ज्यानं बॉक्स कंप्लीट केला त्यानं मला पर्सनल व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा, डाय हायब्रिड क्रॉसच्या पुनेट स्क्वेअरचा विथ त्याचे नावं. ठीक आहे, कसे नावं द्यायचे बघा. आता हा इथं नाव काय द्यायचं, एलो राऊंड. आता जागा कमी असल्यामुळे मी तुम्हाला इथं दाखवू शकून नाही राहिलो. एलो राऊंड नाव द्यायचं, एलो राऊंड एलो राऊंड एलो राऊंड. अशा प्रकारचे मग तुमचं ग्रीन राऊंड येऊ शकते किंवा मग एलो रिंकल येऊ शकते, काहीही येऊ शकते. यानंतर मग तुम्हाला करायचं त्याची खाली फिनोटिपिक रेशो काढून दाखवायचा आहे मला आणि जिनोटिपिक रेशो काढून दाखवायचा. फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो हे दोन्हीही रेशो काढून दाखवायचा आहे. तर हे जे आहे दिस इज द होमवर्क फॉर यू. डाय हायब्रिड क्रॉसची पुनेट स्क्वेअर, डाय हायब्रिड क्रॉसचा डब्बा तयार करणे हे तुमच्यासाठी होमवर्क. लक्षात ठेवा, ज्याला आलं, ज्यानं कंप्लीट केलं त्यानं माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती तो जो बॉक्स आहे तो बॉक्स सेंड करायचा आणि खाली स्वतःचं नाव टाकायचं किंवा हा कोणाचा आहे. ठीक आहे, तर हे तर तुमचा मोनो हायब्रिड क्रॉस डिटेलमध्ये कंप्लीट झालं. डाय हायब्रिड क्रॉसचं इथपर्यंत टोटल कंप्लीट झालं. मी तुम्हाला डब्बाही तयार करून दिला, 4 मेल गमीट आणि 4 फिमेल गमीट, त्यापैकी एक क्रॉस करूनही दाखवला आणि त्याला नावं कसे द्यायचे तेही सांगितले. म्हणजे हे तुमचे बाकीचे राहिलेले कॉम्बिनेशन्स, त्याला नावं, त्याच्यावरून त्याचा फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो काढायचा आणि एवढं क्लिक करायचं, एक फोटो काढायचा आणि माझ्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा विथ युअर नेम, तुमच्या नावासहित. ठीक आहे, तर हे जे राहिलेला हा जो आहे पुनेट स्क्वेअर किंवा आपण ज्याला डब्बा म्हणतो, हा डब्बा मी नेक्स्ट पिरियडमध्ये नक्कीच कंप्लीट करणार. पण मला पाहू द्या आता की कोणाकोणाला आपल्या एवढ्या 55-60 मुलांपैकी कोण कोण मुलं अभ्यास करून राहिले आणि कोण कोण मुलं हा बॉक्स कंप्लीट करतील. चुकीचा काय असो ना, पण तो बॉक्स मला सेंड करायचा, ट्राय करायचा आणि जो ट्राय केला तुम्ही सॉल्व करायचा तो मला सेंड करायचा. म्हणजे मला समजेल की फक्त आपण शिकूनच नाही राहिलो तर मुलं शिकून पण राहिले. ठीक आहे, ज्याचा रिप्लाय आला नाही त्याचं मी कन्सिडर करेल की हा अभ्यास करून राहिला नाही. तर सर्वांनी रिप्लाय द्यायचा आणि हा जो बॉक्स आहे तो कंप्लीट करून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचा. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा जो राहिलेला बॉक्स आहे हा कंप्लीट करून घेऊ. ओके, थँक्यू.